इनिंग ब्रेकमध्ये आपण आयोजकांशी भेट घ्या. सुनील 11 कॅप्टन आपण आयोजकांशी भेट घ्या. धन्यवाद संदीप सर. मॅचकडे जाऊया. ऑनगोईंग मॅचकडे दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. बघा दोन्ही संघ महत्त्वाचा नियम आहे की दोन्ही टीमला बॅटिंग आणि बॉलिंग करताना एक एक DRS असेल, याची आपण नोंद घ्या. दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात लढण्यासाठी आता सज्ज आहेत. खरं तर या दोन संघामधील वाकसच्या रजनी स्पर्धेतील क्वालिफाय मॅचची ती लढत होती, जिथे मात्र शुभ्रा 11 जय गणेश पिंपलोलीने स्वर्गीय सुनील 11 बीड या संघाला पराभूत करत ट्रॉफीवरती नाव कोरलं होतं. खरं तर ही मॅच म्हणजे स्वर्गीय सुनील 11 बीडसाठी त्या खरं तर पराभवाचा वचपा काढण्याची वेळ आहे, तर दुसरीकडे मात्र त्याच जखमेवर मीठ चोळण्याची वेळ म्हणजे पिंपलोली टीमकडून. दोन्ही टीम आता मात्र संघर्षमय मैदानाच्या आतमध्ये लढाई करणार आणि लढाई दमदार होणार, कारण या स्पर्धेमध्ये मात्र पहिल्याच फेरीमध्ये या दोन संघांचा सामना एकमेकांच्या विरोधात. गेम इज ऑन. 3, 2, 1 लेट स्टार्ट द गेम. पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज पिंपलोली टीमकडून विनायक मैदानाच्या आतमध्ये, आणि पहिला फलंदाज आहे तो मात्र आतिश रुठे आणि त्याच्या साथीला आहे तो मात्र रुपेश गवळी. जबरदस्त लढाई होईल. सुरुवात झाली आहे ती आता पहिल्या गोलंदाजाकडे चेंडू सोपविला गेलाय. विनायक गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे आणि आतिश रुटे इज ऑन स्ट्राईक नाव. पहिला बॉल इथून मात्र कुठलीही धाव मिळणार आणि संतोष इसाळगे दादा यांचं आगमन झालं. खरं तर शेलू गावचं हे अतिशय आदर्श व्यक्तिमत्व. तुम्हाला जर जनरेटर पाहिजे असतील तर तुम्ही संतोष इसाळगे दादांशी जरूर कॉन्टॅक्ट करा. सर्व प्रकारचे जनरेटर तुम्हाला संतोष इसाळगे दादांकडे जरूर मिळतील. आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू पडलाय, कुठली धाव नाही. विनायक वर्सेस आतिश रुटे असा सामना सुरू आहे. फुलटॉस होता, समोर खेळलेत खेळाडू तैनात आहे. रनआउटची चान्स. चेंडू हातात होता, रिस्क घेतली नाही, धाव इथून कंप्लीट. चेक. या ठिकाणी मंगेशजी विरले आणि त्याचबरोबर रोहिदासजी आता या ठिकाणी उपस्थित आहे. या रोहिदास साहेब व्यासपीठा मंगेश दादा या आपण व्यासपीठावरती आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. बघा आता आयोजक निघाले, संतोष आता इसालगे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. तर जरूर आपण पाहतोय आमचे संतोषजी इसालगे साहेब यांच्या माध्यमातून कैलासवासी भाऊ वालकू इसालगे यांच्याकडून जो पहिला ऐवज घेईल त्याला स्मार्ट वॉच असणारे मित्रांनो. आता आमचे आयोजक निघाले, जिथे ते पाहुणे आहेत. पाहुणे कोण कुठे आलाय, ग्रामस्थ आपले कुठे आहेत, त्यांना शोधण्यासाठी आता अजय आता आयोजक निघाले. चार बॉल आणि 2 धावा स्वर्गीय सुनील 11 बीड संघाच्या. पहिला चौकार या मॅचचा आलाय तो मात्र फलंदाजाच्या बॅटमधून आणि सुरुवात झाली ती बाउंड्रीजला. स्वर्गीय सुनील 11 बीड संघाचा हा पहिला चौकार आहे तो मात्र आतिश रुठेच्या बॅटमधून ऑन साइडला खेचला आतिशने आणि 5 चेंडूमध्ये रन झाले ते मात्र 6. विनायकने मात्र पॉवर प्लेची पहिली ओव्हर सुरुवात केली. पहिल्या 4 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा होत्या. त्यानंतर 5वा चेंडू आतिशने परफेक्ट पिक केला ऑन साइडला, समोर स्टेजच्या दिशेने खेचलाय तो चौकार. धावा झाल्यात 5 चेंडूमध्ये 6. P1च्या षटकाचा लास्ट बॉल असणार आहे गोलंदाजी मार्कवरती असणाऱ्या विनायक या बॉलरचा. समोर येतो आतिश रुठे. लास्ट बॉल खोलात टाकला ऑन साइडला, स्टिअर केलाय. 1 धावेसाठी प्रयत्न सुरू आहे आणि पहिल्याच धावेने ओव्हर नंबर 1 चा खेळ इथून होईल समाप्त. 7 धावा पहिल्या षटकामध्ये, एकही खेळाडू न गमावता स्वर्गीय सुनील 11 बीड टीमच्या पहिलीच बॅटिंग सुरू आहे या मॅचची आणि अवघ्या 7 धावा खर्च केल्यात त्यामध्ये गोलंदाज विनायकने. त्याचबरोबर आपण पाहतो या ठिकाणी हेमंतजी हजारे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. मंगेशजी विरले आणि रोहिदासजी हजारे या ठिकाणी उपस्थित आहे. आपण मिळेल इनिंगला आपण पाहुण्यांचं पण या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी करणार आहोत.
त्याचबरोबर मयूरदादा हजारे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपली हक्काची स्पर्धा आहे. आपल्या घरच्या स्पर्धेला येण्यासाठी आमंत्रणाची गरज नाही आहे. ही कोल्हार एक ग्रामपंचायतीची सरपंच ट्रॉफी आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा करतो आहे हार्दिक हार्दिक स्वागत. जिथे कॉमबॉक्समध्ये जॉईंट आहेत आमचे अजयजी डायरे सर. धन्यवाद सर. भरपूर मोठ्या प्रमाणात पाहुण्यांची गर्दी आपण उद्घाटन समारंभाला पाहिली आणि आता देखील पाहुणे या ठिकाणी सुरूच आहेत आणि प्रेक्षक देखील आता मोठ्या संख्येने सरपंच चषकाचा आनंद घेत असताना भाकरीचा बाडा मैदानावरती स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडांगण भाकरीचा बाडा मैदानावरती आता मोठी गर्दी जमली आहे. ती मात्र सरपंच चषकामध्ये 7 धावांनी सुरुवात केली आहे. स्वर्गीय सुनील इलेवन बी टीमने आतिश रुठे आणि त्याच्या साथीला रुपेश गवळी दोघांनी मात्र संयम सावध सुरुवात पहिल्या षटकाची केली आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी मार्कवरती आलाय शुभ्रा इलेवन जय गणेश पिंपलोली संघाचा सूरज. 7 धावा. बीड संघाला देखील माहिती आहे की वाकस स्पर्धेमध्ये मात्र याच पिंपलोली संघाने आम्हाला पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे या संघाच्या विरोधात एक सावध सुरुवात आणि जिंकण्याची जिद्द घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आमचे विलासदादा गोमारे आणि आज त्यांच्या मुलं ही स्पर्धा सुरू झाली, नाहीतर आज आम्हाला लाईव्ह पाहायला मिळालं नसता. उमेश तर तेवढं कौतुक, तसंच तेवढाच कौतुक आम्ही विलासदादा गोमारे यांचं करतो मनापासून. दादा या पण व्यासपीठावरती त्यांच्यासोबत युवा कार्यकर्ते डॅशिंग पर्सनॅलिटी मयूर हजारे यांचं या ठिकाणी आगमन होतं. त्याचबरोबर आपण पाहतोय धन्यवाद दिदी मास्टर प्रवीण क्षीरसागर सूरजजी गोडविंदे युवा कार्यकर्ते प्रमोदजी हजारे तनिष घाटे यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर मारुती क्षीरसागर यांचंही आगमन झालंय. मारुती दादा आपलंही स्वागत असेल आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट आली आहे ती मात्र आतिश रुठेची. स्वर्गीय सुनील इलेवन संघासाठी 2 लगातार षटकार नागेश देशमुख यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि डबल विकेट अर्थात 2 विकेट गोलंदाजी करताना जरी घेतल्या तरी मात्र 1000 नागेश देशमुख यांच्याकडून असतील. मैदानाच्या आतमध्ये आतिशने मात्र फटका भारी खेळला पण पिंपलोली संघाची कामगिरी इतकी दमदार आहे की पिंपलोली संघासाठी आता मोठं खरं तर बक्षीस लागतं. पिंपलोलीचे जावई हरेश गोमारे यांच्याकडून जर पिंपलोली संघ क्वालिफाय झाला तर खूप मोठी मेजवानी हरेश गोमारे यांच्या वतीने देण्यात येईल. जावयांचा पुढाकार पण आता सध्या गोलंदाजी मार्कवर आहे सूरज आणि मैदानाच्या आतमध्ये उतरले ते मात्र रवी. समोर समोर ड्राईव्ह केलाय कुठलीही धाव इथून मिळणार नाही. काय गोलंदाजी आहे शुभ्रा इलेवन श्री गणेश पिंपलोली संघाची. खतरनाक गोलंदाजीचा अटॅक मैदानाच्या आतमध्ये एका मागोमाग एक गोलंदाजांचे चेंडू फलंदाजांना खरं तर रोखून धरतायत. मोठा फटका करण्यासाठी ती जागा बनवण्यासाठी तो चेंडू येत नाहीये. इतकी धारदार आणि वेगवान गोलंदाजी श्री गणेश शुभ्रा इलेवन पिंपलोली संघाची. फुलटॉस आहे रवीचा फटका पॉइंटला बीट करा डीप पॉइंट कडे चाललाय चेंडू सीमा पार खेचलाय रवीने चौकार. मैदानाच्या आतमध्ये आता रवी देखील इज ऑन फायर होताना ठोकलाय तो श्री गणेश शुभ्रा इलेवन पिंपलोलीला चौकार. खतरनाक शॉट होता. रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकाल ज्यावेळी सूरजने धावगती स्टार्ट केली फुल टॉस होता. रवीने ओळखलं पॉइंटला डिरेक्शन देत पॉइंटच्या वरून खेचलाय तो मात्र रवीने चौकार. स्कोर वाढला या चौकाराने 11 धावा. 1 ओव्हर 3 चेंडूचा खेळीतून समाप्त झाला. दुसरं षटक प्रगती पथावर असताना सूरजवरती देखील आता अटॅक चढवला तो रवीने. लेफ्ट हँड बॅटर रवी अत्यंत विस्फोटक बॅटिंग ते करत असतात आणि सूरजने खराब चेंडू टाकल्यानंतर फायदा तर घेणार आणि तो फायदा घेतलाय तो रवीने. पुन्हा एकदा ऑन साइडला स्टिअर केलंय. एक धाव इथून मिळेल. दुसरीचा प्रयत्न होईल का. डेंजर झोन कडे बॅटर बॉल हातातून निसटला. त्या दरम्यान 2 धावा आणि या दरम्यान पाहतो आपण प्रवीणजी क्षीरसागर यांचं आगमन या ठिकाणी होत असताना त्याचबरोबर आमचे मोठे दादा क्षीरसागर दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून क्रिकेटवरती अत्यंत प्रेम. क्रिकेट कुठेही चालू असून दे आज आहे
दादा नेहमीच दुकानामध्ये, योगेशला माहिती आहे, त्यांच्या मोठ्या सुपुत्राला माहिती आहे, दादा कुठे असून दे क्रिकेटची मॅच हमखास पाहत बसतात. पुन्हा एकदा फटका भारी आहे. खेळाडू पहिल्या आट्यामध्ये चेंडू सोडला अजयने, थांबवलंय फलंदाजांना. एक धाव रन वाढले. इथे एका रनने दावा झाला ते मात्र 14. खरं तर संदीप सर तुम्ही म्हणालात ना, तर भाकरीचा बाडा मैदान म्हटलं ना, तर भाकरीचा बाडा ग्रामस्थांचं तेवढंच प्रेम आहे. काय सांगाल की प्रेक्षकांची जी गर्दी या मैदानावरती असेल त्याबद्दल काय सांगाल? नाही, जरूर पाहतो. आम्ही नेहमीच बोलतो भाकरीच्या पाड्याच्या मैदानावरती स्पर्धा ठेवली ना, तर बाहेरचे प्रेक्षक येऊ ना येऊ, पण आमचे भाकरीच्या पाड्याचे जे ग्रामस्थ आहेत ते बहुसंख्येने या ठिकाणी असतात. तर त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया आणि त्या सर्वांना विनंती करूया, जे वरिष्ठ मान्यवर या ठिकाणी आहेत, सिनियर प्लेयर आहेत भाकरीच्या पाड्याचे, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचे. लास्ट बॉल आहे ओव्हर नंबर 2चा. रुपेशच्या बॅटमधून फटका आलाय. 2 षटकामध्ये स्वर्गीय सुनील 11 बीट टीमचा स्कोर आहे 1 विकेटच्या मोबदल्यात 15 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आपण पाहतो अजय, आमचे मित्र संतोषदा इसालगे यांच्या माध्यमातून आईवा झेल, जो पहिला आईवा झेल आहे त्याच्यासाठी स्वर्गीय भाऊ अलकुश इसालगे यांच्या स्मरणार्थ संतोषदा इसालगे यांच्याकडून स्मार्ट वॉच आहे. पाहूया पहिला आईवा झेल या सरपंच ट्रॉफीचा कोण घेतो. बघा या मयूरजी गोमारे आपण पाहतोय. आज मयूरजी गोमारे यांच्याकडे पाहिलं गेलं ना, जणू काय आम्ही कोणत्या साखरपुड्यामध्ये चाललोय. आज डॅशिंग पर्सनॅलिटी आहे मयूरजी. या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. दोन षटके आणि 15 धावा झाल्यात. टीम स्वर्गीय सुनील 11 बीड संघाच्या रुपेश गवळी सध्या स्ट्रायकर एंडला असेल आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाजाला पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं. विनायक आले सेकंड स्पेल मध्ये. ओव्हर द विकेटना पहिलाच बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न होईल. एक सिंगल रन इथून मिळेल. स्वर्गीय सुनील 11 बीड संघाला खरं तर फलंदाजांना जखडून ठेवले ते गोलंदाजीने, मोठ्या फटक्यापासून दूर ठेवलंय. प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 2 ते 3 फटके आले पाहिजेत तर मोठा स्कोर उभारता येईल, पण ते मोठे फटके येत नाही आहेत फलंदाजांच्या बॅटमधून आणि त्या कारणास्तव 8च्या सरासरीने सध्या संघ बॅटिंग करतोय, कारण 16 धावा फलकावरती आहेत. दीनानाथ पाटील देखील फिल्डरकडे विशेष लक्ष देत असताना टीम शुभ्रा 11 श्री गणेश पिंपलोली सध्या मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्यांदा एकमेकांच्या समोर आहेत. लगातार दुसऱ्या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा सामना होता आणि खरं तर दोन्ही संघांना या मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल, कारण सरपंच चषकाची ही स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न घेऊन हे दोन्ही संघ उतरलेत आणि दमदार फाईट होईल. विनायक पुन्हा एकदा सज्ज आहे. समोर येतो मात्र फलंदाज रवी. रवीचा फटका, कव्हर मधून चेंडू काढलाय, चेंडूचा पाठलाग होतोय, शरीराचा वापर केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मिळतील स्वर्गीय सुनील 11 बीडला. खेळाडू कक्षामधून खरं तर खेळाडूंच्या टाळ्यांचा गजर होतोय, कारण ही पार्टनरशिप या धावा अत्यंत महत्वाच्या आहेत स्वर्गीय सुनील 11 बीडसाठी, कारण या संघाची गोलंदाजी देखील तेवढीच भारी आहे. आपल्याला जर 5 ओव्हरमध्ये किमान 50 धावा जर उभ्या राहिल्या तर मात्र फायटिंग टोटल असेल ती स्वर्गीय सुनील 11 बीडसाठी, पण त्यासाठी एफर्ट्स लावावे लागतील ते मात्र रवी आणि रुपेशला. विनायकचा नेक्स्ट बॉल, फटका भारी आहे. समोर मात्र खराब फिल्डिंग झाली, बॉल पुढे चाललाय, अडवण्यासाठी खेळाडू पोहोचलेत. अजय होता त्या ठिकाणी, त्याने चेंडू कव्हर केला, फेक केली, तोपर्यंत 2 धावा टीम स्वर्गीय सुनील 11 बीड टीमच्या खात्यात. अशाच एकेरी दुहेरी धावांनी स्कोर पुढे घेऊन जावं लागेल ते स्वर्गीय सुनील 11 बीड टीमला. खरं तर या स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहतो केटीसी लाईव्ह इव्हेंट या वाहिनीवरती. पुढील बॉल, फटका रवीच्या बॅटमधून लॉंग ऑफ मध्ये आहे, तो मात्र साजन, बॉल कव्हर झाला, 1 रन इथून मिळाला. खरं तर केटीसी लाईव्ह इव्हेंट या वाहिनीचं आपण जरूर कौतुक करूया. खरं तर बऱ्याचशा प्रेक्षकांनी मात्र कौतुक या वाहिनीचं केलं, कारण जेव्हा सुरुवात केली तेव्हा बऱ्याच जणांनी नावं ठेवली होती या वाहिनीला, पण आज त्यांनी करून दाखवलं आणि कर्जतकर यांचे नाव बैलगाडा क्षेत्राबरोबर क्रिकेटमध्ये सुद्धा पुढे घेऊन जाताना आपल्याला केटीसी लाईव्ह इव्हेंट या ठिकाणी दिसत आहे. विशाल जोशी यांची देखील कमेंट आलेली. विशाल धन्यवाद, आपण असाच सपोर्ट आपल्या खरं तर कर्जत तालुक्यातील केटीसी लाईव्ह वाहिनीला करत आहात. धन्यवाद. गोलंदाज तयार,
वाह भारी फटका, चेंडू सीमा रेखा पार खेचलाय तो मात्र रुपेश गवलीने चौकार. थँक्यू डीजे. सरपंच ट्रॉफी मध्ये खरं तर आता आगमन होते ते मात्र संदीप गायकवाड सरांचे सुपुत्र दक्ष संदीप गायकवाड यांचं आगमन होते. दक्ष आपण स्टेजवरती यावं, कारण संदीप गायकवाड सर कित्येक स्पर्धा त्यांनी केल्यात, पण दक्ष फार कमी वेळा स्टेजवरती असतात आणि दक्ष भरपूर खुश आहेत की आज ते मात्र स्टेजवरती बसून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतील. 2 ओव्हर 5 चेंडू 25 धावा स्वर्गीय सुनील 11 बीट टीमच्या. रवीने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आणि आता त्याला चांगला सपोर्ट करतोय तो रुपेश गवळी. विनायकने आतापर्यंत 17 धावा खर्च केला, एकही विकेट त्याच्या खात्यामध्ये नाहीये, पण स्पेल मात्र चांगला टाकलाय, कारण 11 चेंडू त्याने फेकलेत आणि अवघ्या 17 धावा पिंपलोलीच्या विनायकने गोलंदाजीतून दिल्यात. लास्ट बॉल ओव्हर नंबर 3 चा. समोर रुपेशच्या बॅटमधून फटका, समोर अजय सोनावले चेंडूच्या खाली आणि विकेट नंबर 2. धक्का मोठा आहे. रुपेश गवली बॅक टू द डग आउट. स्वर्गीय सुनील 11 बीड संघ या ठिकाणी खेळतो. या संघ जर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होतोय, तर आमचे सर्वांचे लाडके श्री 11चे पुरस्कर्ते नरेंद्र घोमर यांच्याकडून 5,000चा पारितोषिक असेल. तर बघा आपण पाहतोय आयवा झेलसाठी शिवसाई ग्रुप आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय आणि आलेल्या प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. आयवा जेलसाठी तुम्हाला 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. आयवा झेल 200 रुपये. शिवसाई ग्रुप आमचे तंटामुक्त माजी अध्यक्ष नवनाथजी बागडे, शाखा प्रमुख शिवसेना महेशजी हजारे, उद्योजक कृष्णादा घाटे, आमचे इंजिनियर जयजी शिंगे, जितूदादा शिंगे, गणेशजी गोमारे, नरेशदादा निलेशदादा हजारे, दशरथजी वाघे आणि आमचे भावेशदादा बोंबे यांच्याकडून आपण पाहतो तो पारितोषिक आहे. आयवा झेल तुम्ही पकडता तर 200 रुपयाचा पारितोषिक असेल. धन्यवाद. 3 षटके आणि 25 धावा झाला. भारत आले चौथ्या ओव्हरला इथून शुभारंभ करतील. पहिला बॉल वा सुंदर चेंडू होता. सरप्राईज केलं फलंदाजाला. स्कोर कार्ड वरती धावा आहेत मात्र 25 धावा फलकावरती आहेत आणि 25 ही तारीख देखील कोणी भारतीय क्रिकेट फॅन विसरू शकणार नाही, कारण जेव्हा पहिल्यांदा भारताने विश्वचषक जिंकला तो 25 जून 1983 ला कपिल देव यांच्या नेतृत्वात. आणि इथून मात्र शरीरावरती चेंडू. आता बॅक टू बॅक डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी भारतची, कारण पिंपलोली टीमचा हा हुकुमाचा एक आहे गोलंदाजी मधला. कारण वाकस टुर्नामेंटमध्ये ज्यावेळी 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज होती चांदई संघाला, त्यावेळी याच भारतने खरं तर ती मॅच शुभ्रा 11 श्री गणेश पिंपलोलीच्या बाजूने झुकवली होती आणि पुन्हा तोच आलाय. पण आता स्वर्गीय सुनील 11 बीडच्या विरोधात दमदार गोलंदाजी करतोय. तिसरा बॉल भारतचा. बॅक टू बॅक डॉट बॉल. प्रेक्षकांचा टाळ्यांचा गजर आणि 3 लगातार डॉट बॉल. पिंपलोलीच्या भारतचे गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो, प्रत्येक चेंडूवरती त्याने व्हेरिएशन ठेवलं. आधी सरप्राईज केलं, त्यानंतर शरीराचा भेद, त्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी आणि आता चौथ्या बॉलसाठी पुन्हा एकदा भारत. आणखीन एक फसवणारा चेंडू. काय गोलंदाजी आहे पिंपलोलीच्या भारतची. रवीला जागेवरती उभा केलाय. बॅटही ओपन होत नाहीये, कुठलीही मुवमेंट होत नाही आणि रवी 4ही बॉल डॉट खेळत असताना स्कोर थांबलाय तो मात्र 25 या धावासंख्येवरती. ज्यावेळी भारतीय क्रिकेट थांबण्याचं जवळपास चिन्ह निर्माण झालं होतं, त्यावेळी 25 जून 1983 ला वेस्ट इंडिजला हरवत मात्र भारतीय संघाने कपिल देव यांच्या नेतृत्वात विश्वचषकाची ट्रॉफी उंचावली होती आणि तिथून मात्र
भारतीय क्रिकेटला चांगले दिवस आले होते आणि आता त्याच 25 धावसंख्येवरती सध्या थांबवलंय ते बीड टीमला. स्टेप आउट केला होता, विकेट किपरच्या हातातून चेंडू निसटलाय. रनआउटची चान्स आहे. गणेशने खरं तर फलंदाजाला आउट केलं नाही, कारण गणेश हा विचार करत असेल की रवी ज्या पद्धतीने डॉट बॉल खेळतोय ते आपल्या पिंपलोली संघासाठी तेवढंच फायदेशीर आहेत. त्या कारणासह रवीला मैदानाच्या आतमध्ये सेफ ठेवलं. 5 चेंडू संपले. विराज शेट्टे यांच्याकडून मेडन ओव्हरसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि भारत ते मेडन षटक टाकणार का? शिवशाही ग्रुप कोल्हारे यांच्या वतीने आयोजित सरपंच चषकाची पहिली मेडन ओव्हर भारतची येणार का? लास्ट बॉल, शेवटचा बॉल, बॅटची कडा, मेडन ओव्हर टाकलीये श्री गणेश शुभ्रा 11 पिंपलोलीच्या भारतने. पहिली मेडन ओव्हर विराज शेट्टे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. काय गोलंदाजी केली. 6च्या 6 चेंडू एकच फलंदाजाला जागेवरती उभा ठेवला आणि लास्ट बॉलवरती त्याच रवीला इथे आउट करत कॅचआउटच्या स्वरूपात इथून बाद केलं भारतने. आणि काय गोलंदाजी. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 25 होत्या, चौथं षटक मेडन आलं. रवी इथून बाद. 4 ओव्हरमध्ये धावा आहेत त्या 25. त्याचबरोबर बैलगाडा क्षेत्रातील नामवंत रायगड भूषण समालोचक जितू मिनमिने यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी मेडन षटकासाठी. भरपूर कॅश प्राइज आलाय आणि अजय आता लास्ट ओव्हर मध्ये ओव्हर द विकेटने हुक केलाय चेंडूला. भरपूर उंच आसमानी टोला. कॅच इथून ड्रॉप. कॅच ड्रॉप. 2 धावा कंप्लीट. तिसरीसाठी रिस्क घेतली अनुपने. तिसरीसाठी रिस्क घेतली. मागे आला अनुप. पोहोचणार का? आणि यस या दरम्यान आपण पाहतोय राजेशजी वाघे, विकास भोसले, सुभाष खडक्कर आपण व्यासपीठावरती. या दरम्यान पाहतो आपण सूरज घोडविंदे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय पिंपलोली ग्रामपंचायतचे एक डॅसिंग माजी सरपंच दीपकजी कालन दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. युवा डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून मे महिन्याच्या 1, 2, 3, 4 मे 2025 याच मैदानावरती माजी पंचायत समिती सदस्य चषक आपण पाहणार आहोत. मल्हार हजारे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. बघा पहिली आईवा झेल अजय दादा, पहिली आईवा झेल जो कोण पकडेल तर शिवशाही ग्रुपकडून 200 रुपये तर जरूर असतील, पण आमचे संतोष दादा इसालगे
यांच्याकडून त्यांचे वडील भाऊ अलगू इसालगे यांच्या स्मरणार्थ स्मार्ट वॉच असणार आहे. चार चेंडू आणि 29 धावा आहेत स्वर्गीय सुनील 11 बीट टीमच्या. अजयच्या गोलंदाजीची देखील धमक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकाल. समोर होता चेंडू, मागे 100 कॅच इथून पकडली आहे विकेट किपरने. गणेश पेमारेने पकडली कॅच, बॅटर आउट. स्कोर येतो मात्र 29. आणि त्या स्पर्धेमध्ये एंट्री फी असणार आहे ती मात्र 13,500 रुपये. आणि त्या स्पर्धेमध्ये जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर आपण सूरज घोडविंदे त्याचबरोबर सागर काळन यांच्याशी संपर्क साधा आणि आवर्जून 1 ते 4 मे रोजी होणाऱ्या नाईट टुर्नामेंटमध्ये आपण प्रवेश नोंदवा. या दरम्यान आपण दोन्ही टीमला मी त्वरित आमंत्रित करेल. कर्णधार आपण या. या ठिकाणी आदरणीय विलासदादा घुमारे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्याची विनंती. विलासजी घुमारे, भावेशजी बोंबे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते विलासजी घुमारे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. बॉल द्या बॅटरसाठी. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय रोहिदासजी हजारे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. रोहिदासजी हजारे सर. जुना बॉल राजेंद्र. ओके. गणेशजी कुमार यांना विनंती करेल की रोहिदासजी हजारे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आदरणीय मंगेश दादा विरले उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. मंगेशजी विरले. मल्हार आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे.
अवघ्या 31 धावांचं लक्ष असणार आहे शुभ्रा 11 श्री गणेश पिंपलोली संघासाठी. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय प्रवीणजी क्षीरसागर उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. जितेंद्र शिंगे यांना विनंती करेल की आपण प्रवीण सरांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. प्रवीणजी क्षीरसागर. त्यानंतर या ठिकाणी हेमंतजी हजारे सर उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. हेमंतजी हजारे सर. भावेशजी बोंबे यांना विनंती करेल की हेमंत हजारे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. हेमंतजी हजारे. मॅचला सुरुवात होती. आदरणीय राजेशजी वाघे यांना विनंती की आपण मंचावरती या, आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्यानंतर गजाननजी हिलाल यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. या ठिकाणी मयूरजी हजारे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. मयूरजी हजारे. मयूरजी हजारे. निलेशजी हजारे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी मारुतीजी क्षीरसागर उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. मारुती क्षीरसागर सर. चांगला स्ट्रोक यावेळी पाहायला मिळतोय. बॉल जातोय बाउंड्री लाईन, 4 धाब्यांसाठी चौकार. त्यानंतर मारुती क्षीरसागर सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. दशरथजी वाघे यांना विनंती करेल की आपण त्यानंतर या ठिकाणी सोमनाथजी क्षीरसागर सर उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. गोमारे साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. सोमनाथजी क्षीरसागर सर. त्याचसमयी त्या ठिकाणी गजाननजी हिलाल उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. गजाननजी हिलाल. राजेशजी वाघे यांना विनंती करेल की आपण गजाननजी हिलाल यांचा सन्मान, राजेशजी वाघे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तर पिंपलोली टीमसाठी कॅश प्राइज असेल चंदूदादा सोनावले यांच्याकडून, प्रेम चंदू सोनावले यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकाराला 200 आणि प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल टीम शुभ्रा 11 श्री गणेश पिंपलोलीसाठी. 8 धावा झाल्यात, अजूनही 23 धावांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आत आणि इथून गोलंदाज रुपेशचा 5वा चेंडू इथून कंप्लीट झालाय. 8 धावा आहेत. खरं तर स्वर्गीय सुनील 11 बी टीमला हा सामना जिंकण्यासाठी सुरुवातीपासून डॉट बॉल त्यानंतर विकेट अशा पद्धतीने रणनीती आखून शुभ्रा 11 श्री गणेश पिंपलोलीला इथून थांबवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अंतिम बॉल फटका भारी आहे, गोलंदाजाच्या बाजूने निघाला. लॉंग ऑफ मध्ये चेंडू अनूपकडे, रन्स घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथून कंप्लीट. 31चा टार्गेट असताना 10 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उभारल्यात शुभ्रा 11 श्री गणेश पिंपलोली टीमने. जी गोलंदाजी केली भारतने, जी गोलंदाजी केली विनायकने, सूरजने, अजय सोनावलेने, ते एकंदरीत बॉलिंगच्या परफॉर्मन्सने 30 वरती थांबवलं. आता 31 आहे माफक आव्हाने आणि 24 चेंडू, रन्स पाहिजेत 21. या ठिकाणी
प्रत्येक चौकारासाठी पिंपलोली टीमला 200 रुपयांचं कॅश प्राईज असेल, 100 रुपयाचं कॅश प्राईज आणि प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं कॅश प्राईज असेल. आदरणीय प्रेमचंदू सोनावले यांच्याकडून देण्यात येईल. आणि जर या ठिकाणी पिंपलोली टीम जर विजयी झाली, मोहन शिंगटे पात्रज आणि चंदुदादा सोनावले यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राईज. त्याचबरोबर आणखी एक कॅश प्राइज देतं प्रत्येक चौकाराला आणि त्याचबरोबर प्रत्येक षटकाराला. सुभाष सोनावले आता तांबे सरांकडून देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज. या ठिकाणी आदरणीय सूरजदादा गोडविंदे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सूरजजी गोडविंदे. मोहन शेठ शिंगटे पात्रज आणि चंदुदादा सोनावले यांच्याकडून हे पारितोषिक लावलं गेलेलं आहे. पिंपलोली टीमसाठी हे पारितोषिक असेल. आदरणीय संकेतदादा माळी या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. संकेतजी माळी, संकेतजी महाले हे पार आहे. हॅलो, या ठिकाणी आपण पाहतो माननीय कृष्णादा बागडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी कृष्णादा बागडे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं. या दरम्यान विकेटचं पत्र आपण या ठिकाणी पाहतोय. तर जरूर दामद संघ या ठिकाणी उपस्थित असेल त्यांनी आमच्याशी संपर्क लगेच साधा, कारण आपण पाहतो आज उशिराने मॅचेस सुरू झालेत. काही लाईव्हच्या माध्यमातून काही काहींना असं वाटलं का मॅचेस कुठंतरी लेट होती. थोडंसं नेटचा प्रॉब्लेम झाला होता मित्रांनो आमचं, त्याच्यामुळे आम्ही तुमच्यावर पोहोचू शकत नव्हतो त्यावेळेस. पण आता मॅचेस सुरू झालेले आहेत, तर रेग्युलर मॅचेस असतील तर विनंती असेल दामद संघ त्याचबरोबर अंथट संघ आपण तयार राहायचंय. थोड्याच वेळात दामद संघ या ठिकाणी उपस्थित होईल. पिंपलोली टीमसाठी पारितोषिक येते. अर्थातच प्रेमचंदू सोनवले यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 100 आणि षटकाराला 200 रुपयांचं कॅश प्राईज असेल. तर मोहनदादा शिंगटे पात्रच आणि चंदुदादा सोनावले यांच्याकडून पिंपलोली टीम विजय झाली तर तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राईज. तर जरूर आपण पाहतोय अजय सर आणि संदीप सर. आता फक्त थोडंसं आपण विनंती असेल आपण थोडंसं एखादी पाहुण्यांकडे आपण जरा लक्ष केंद्रित करूया. दोघा 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे. 18 चेंडू 17 धावा. माझे जे पुरस्कृत दाते सर्व आपल्याच परिसरातील मित्रांनो संदीप बोराडे सर आणि अजय डायरे सर सध्या समालोचन करत आहेत. तर कृपाना ज्यांनाही पैसे लावायचे आहेत तर त्यांनी अजय सर आणि संदीप सर यांच्याकडे एका चिठ्ठीवरती नाव आणि ते पैसे पोचवा असे आयोजकाकडून विनंती करण्यात आलेली आहे. तर बघा आयोजकांनी सांगितलं आम्हाला
का अजय सर आणि संदीप सर यांना ज्यांनाही नावं द्यायची आहेत, नावं जरूर पुकारले जातील, बक्षीस जरूर पुकारले जातील. फक्त ती नावं चिठ्ठीद्वारे आणि कॅश प्राईज या ठिकाणी पोचवावं अशी आयोजकांची इच्छा आहे. आणि जे जे पुरस्कर्ते आहेत, जे पारितोषिकाचे, त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आयोजकांकडून तुम्हाला हार्दिक स्वागत केलं जातं आहे आणि तुमचं या व्यासपीठावरती मानसन्मान केलं जाईल. तीन षटके आणि 17 धावांची आवश्यकता आहे. खरं तर हा सामना स्वर्गीय सुनील इलेव्हन बीड संघाला देखील टफ फाईट मॅच बनवता येईल. अजूनही दोनही संघांकडे ही मॅच आहे. रुपेश गवळीला काहीतरी करामत करावी लागेल, कारण आता 18 बॉल आणि 17 धावा, बरोबरीने धावा आहेत आणि बरोबरीने चेंडू देखील. पहिल्याच बॉल हवेत आहे, खेळाडू मागेत, तोपर्यंत दुसऱ्या धावेचे एफर्ट्स आणि 2 धावा इथून पूर्ण. 2 धावांनी स्कोर झालाय तो मात्र 16 धावा. अजूनही 15 धावांची गरज आहे येणाऱ्या 17 बॉलमध्ये. शुभ्रा 11 श्री गणेश पिंपलोली संघ अजूनही 15 धावसंख्येच्या अंतरावरती आहे आणि जिंकण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, दीपू आणि अजय भोईर या दोन खेळाडूंकडे ती जबाबदारी. आणि रुपेश गवळी ऑलराऊंडर या संघाचा, इथून थोडा का होईना पण आपल्या संघासाठी करामत करावी लागेल. रुपेश गवळीचा डॉट बॉल, असे डॉट बॉल जर इथून 2-3 आले तर मॅचमध्ये पुन्हा एकदा सामना खेचता येईल. कारण मॅचमध्ये धावा किती असू द्या, जर तुम्ही एफर्ट्स भरपूर लावले तर मॅच तुम्हाला जिंकता येईल. आणि ट्रेन मॅनेजर रेल्वे कर्मचारी दिलीपजी भोईर यांचं आगमन होतं. दिलीप बुवा, आपलं हार्दिक स्वागत. 2 बॉल 16 धावा, अजूनही 16 चेंडू आणि 15 धावा. वाह, चांगली गोलंदाजी रुपेश गवळीची. डॉट बॉल, दीपू सध्या डॉट बॉल इथून फेस करतोय. आणि या दरम्यान आपण पाहतोय काल ज्याची माध्यमातून दमदार आमदार ट्रॉफी झाली, आजचे बड्डे बॉय मंगेशजी वैखर यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी दादांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती. मंगेश दादा, शिवशाही ग्रुपकडून आपलं मनापासून हार्दिक स्वागत. रुपेश गवळीने मैदानाच्या आतमध्ये आता स्वर्गीय सुनील इलेव्हन बीट टीमला देखील एक विश्वास दिलाय की हा सामना आपल्या बाजूने देखील बनवता येईल, कारण लगातार डॉट बॉलची फेक तो करतोय. दीपूचा शॉट आलाय, खेळाडू तिथे, वाह, फिल्डिंग दमदार, सुपर कॅच, सरपंच चषकाची कॅच ऑफ द मॅच. खेळाडू येतो मात्र स्वर्गीय सुनील इलेव्हन बीट टीमचा निखिल होता त्या ठिकाणी. काय अफलातून कॅच होती, रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकाल. ज्यावेळी रुपेश गवळीने चेंडू टाकला, दीपूने स्टेप आउट केला, एक झेल हवेत होता आणि निखिलने पूर्णपणे बॉडीला समोरच्या दिशेने झोकून दिलं आणि काय कॅच पकडले. कॅच ऑफ द मॅच, कदाचित कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील ठरेल बीड संघाच्या निखिलची ही कॅच. सुभाजी सोनावणे यांच्याकडून चौकार हॅट्रिकला 1000चं पारितोषिक असेल आणि षटकार हॅट्रिकसाठी 2000 पारितोषिक. कॅश बघा, आमचे सूरजजी गोडे या ठिकाणी घेऊन बसलेत, याला बोलतात परफेक्ट मॅनेजमेंट. आणि या ठिकाणी कृष्णदादा कालेकर या ठिकाणी उपस्थित, आता येऊन विनंती केली जाते या पण व्यासपीठावरती. आपलं लगेच हार्दिक स्वागत. जबरदस्त गोलंदाजी रुपेश गवळीची. संतोष मिनमिने यांच्याकडून चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. रुपेशचा हा चेंडू ओव्हर नंबर 3, इथून अफलातून बॉलिंग झाली. 31 धावांचं टार्गेट आहे पिंपलोली टीमला. 3 ओव्हर इथून 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आता ज्या खेळाडूंनी झेल पकडली अजय, त्या खेळाडूसाठी सुभाषजी सोनावणे खेळाडू वृत्ती बघा. जरी आपल्या ऑपोजिट आपलं गाव आहे, कारण त्यांचं गाव पिंपलोली आहे, पण त्यांनी अपोजिट संघ बीड खेळतो, पण चांगली झेल म्हणून त्याला 200 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे सुभाषजी सोनवणे यांनी. शेवटचा बॉल ओव्हर कंप्लीट. रुपेश गवळीचं षटक इथून पूर्ण झालं. 3 ओव्हरमध्ये रन झाल्या 16. 12 चेंडूमध्ये धावा पाहिजेत 15. 12 चेंडू आणि कंपल्सरी 15 धावांची गरज आहे शुभ्रा 11 श्री गणेश पिंपलोली संघाला. खरं तर इथूनही आता हा सामना चुरशीचा होत जाईल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन्स होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 आल्या, 14 होत्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये अवघ्या 2 धावा रुपेश गवळीने खर्च केल्यात.
त्यामुळे आपण जिंकू शकतो हा विश्वास रुपेश गवळीने दिलाय. पण आपण हा सामना लवकर फिनिश करू का हा विश्वास मध्ये गणेश पेमारेला द्यावे लागेल. कारण जो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो शुभ्रा इलेव्हन श्री गणेश पिंपलोली या संघाने आतापर्यंत 2 नाईट टुर्नामेंट जिंकल्यात. एक आंबिवली येथे नाईट टुर्नामेंट जिंकली होती, तिथे गणेश पेमारे हा बाईकचा मानकरी ठरला होता. आता मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. आणि काल वाकस येथे श्री गणेश पिंपलोलीने नाईटची टुर्नामेंट जिंकली आणि तिथे अजय सोनावले हा आदत वासरू अर्थात मॅन ऑफ द सिरीज अर्थात तो आदत वासरू नव्हे तर ती पिंपलोलीकरांसाठी 4 व्हीलरच आहे हे सुनीलजी पेमारे साहेबांनी सांगितलं होतं. 2 स्पर्धा 2 ट्रॉफी आणि 2 मॅन ऑफ द सिरीज म्हणजे पिंपलोलीकर हे मालिका वीरच आहेत हे मात्र सुनीलजी पेमारे यांनी सांगितलं. अजय फार चांगली चर्चा करताय आपण, परंतु मी अजय सोनावलेला विचारेल की जरूर आदत वासरू म्हणजे ज्या 4 व्हीलरचे तुम्ही मालक जरूर झालात, परंतु नामकरण विधी कधी आहे हा एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. त्याचं नामकरण विधी सिरीज. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बाबा. सिरीजच मारले तर सिरीजच असणार. पहिला बॉल हवेत खेळलेत जजमेंट खेळाडूचं स्वतः रक्षक कॅच ड्रॉप. बिग मिस्टेक बिग मिस्टेक. सोपी कॅच होती, पकडणं गरजेचं होतं कारण सामना ताब्यात घ्यायचा आहे. तर इथून विकेट पाहिजेत, डॉट बॉल पाहिजेत, धावा थांबल्या पाहिजेत आणि ती मिस्टेक केली ती मात्र विकेट किपरने. 2 धावा 18 पर्यंत स्कोर झाला. आता 11 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. एकेका धावेसाठी संघर्ष या क्रीडांगणावरती, कारण पाहिजे तसा स्कोर होत नाहीये. लो स्कोरच्या मॅचेस देखील रपटप होत आहेत आणि इथे मिस्टेक केली बीड संघाच्या विकेट किपरने. 11 चेंडू अजूनही 13 धावांची गरज आहे. समोरून मात्र आतिश रुठे आलाय बॉलिंगसाठी. बॅटिंग करणार तो मात्र अजय भोईर. पहिला बॉल फटका भारी आहे अजयचा. मागे चाललाय चेंडू, पाठलाग सुरू आहे पाठलाग सुरू आहे. आउटफील्ड फास्ट आहे, प्रयत्न भरपूर आहेत. डाईव्ह लगावत चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. फक्त 2 धावा. 2 धावांनी स्कोर झालाय तो आता 20. 10 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. इथून एक धाव फार महत्वाचे. बीड संघाकडून एकेका धावेचं महत्व या मॅच मध्ये अत्याधिक आहे. अजय भोईरच्या देखील बॅटमधून रन्स आता येत आहे. सिंगल डबल का होईना पण श्री गणेश शुभ्रा इलेव्हन पिंपलोली संघासाठी विजय महत्वाचा आहे. मॅच जिंकायची आहे आणि मॅच जिंकण्यासाठी मात्र त्यांचे एफर्ट्स आहेत. आतिश रुटे तिसरा बॉल. डॉट बॉल आणखीन एक डॉट बॉल आलाय. मागच्या ओव्हरमध्ये देखील डॉट बॉल आले होते, या ओव्हरमध्ये देखील डॉट बॉल आलाय आणि इथून आता 9 चेंडू आणि 11 धावा. सामना बनतोय आता दोन्ही टीमसाठी. टफ फाईट मॅच सध्या सुरू आहे बीड आणि पिंपलोली मध्ये. आजचे बर्थडे बॉय मंगेशजी वैखरे सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं करूया मनापासून हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत जॉन्टिया दलवी अर्थात ज्ञानेश्वर दलवी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. धन्यवाद. वाईट बॉल इथून टाकला आतिश रुठेने. आता 9 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. मॅच कधी पलटू शकेल, कधी पिंपलोली संघ देखील विजयाची दावेदारी ठोकतोय तर डॉट बॉल विकेटने बीड संघाने देखील विजयाची दावेदारी ठोकलेली आहे. पण जिंकणार कोण यासाठी अजून 9 बॉल आणि रन्स पाहिजेत त्या 10. आतिश रुठे बीड टीम कडून समोर येतो अजय भोईर. अजयच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेग मध्ये खेचलाय तो चौकार. मैदानाच्या आतमध्ये अजयचा हा चौकार भरपूर काय देऊन जाईल, कारण 9 बॉल 10 पाहिजे होत्या. अजय भोईरच्या या बाउंड्रीने मॅच मध्ये आता 8 बॉल रन्स पाहिजेत त्या 6. बघा सुभाषजी सोनवणे यांच्याकडून या चौकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आलाय. धन्यवाद सुभाष दादा. या पण व्यासपीठावरती बघा संजयजी तरे जे LIC ऑफ इंडिया तसेच ग्रामपंचायत विद्यमान सदस्य शिवसेना ठाकरे गट दैवली कोदिवले अर्थात कोदिवली गावचे रहिवासी आमचे मित्र यांच्याकडून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आणि त्यांनी पण सांगितलंय आपल्याकडे शुभ कार्यासाठी वा क्रिकेट मॅचसाठी ते स्टँडर्ड आणि फॅन्सी फटाके पाहिजे असे ते होलसेल भावात संजयजी तरे यांच्याकडे भेटतात. जरूर त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. 777-392-1117 या नंबरवरती. थँक्यू संदीप सर. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. आतिश रुटेला येणाऱ्या 2 बॉलवरती डॉट बॉल काढणं गरजेचं. वाह सुंदर फटका खेचून मारलाय. विजयाचा षटकार जिंकलाय तो मात्र शुभ्रा इलेव्हन श्री गणेश पिंपलोली. पराभूत केलंय ते मात्र स्वर्गीय सुनील इलेव्हन बीड टीमला
आणि लगातार दुसऱ्या स्पर्धेमध्ये हा दुसरा पराभव ठरतोय बीड संघाचा पिंपलोलीच्या विरोधात. दोन्ही कर्णधार दामत संघाचे कर्णधार आणि त्याचबरोबर अंतराळ नीड संघाचे कर्णधार. आपण टॉस साठी या. तर पिंपलोली संघ या ठिकाणी विजयी झालाय. जांताराचा पिंपलोलीचे यशस्वी कर्णधार सागर काळन यांच्याकडून मात्र या विजयी संघाचं अभिनंदन या ठिकाणी करण्यात येतं आणि त्या संपूर्ण टीमचे आभार देखील अंकुश सागर काळन जाधव येथे आणि व्यक्त गणेश करतात. कालेकर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे.